नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा जाळीहाळ बुद्रुक येथे आयोजित। जिल्हा परिषद सांगली पंचायत समिती शिक्षण विभाग ज्योत यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या केंद्रस्तरीय क्रीडा आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा जाळीहाळ बुद्रुक येथे करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं झाली। शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन माजी सरपंच मलकार सिद्ध पुजारी यांच्या हस्ते करण्यात आलं व दीप प्रज्वलन करून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तिकोंडी केंद्रातील नवनियुक्त शिक्षकांचा सरपंचांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ देऊन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। त्याप्रसंगी जाळीहाळ बुद्रुकचे सरपंच मलकार सिद्ध पुजारी, सोसायटीचे चेअरमन पांडुरंग भोसले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश भोसले व उपाध्यक्ष भाऊसाहेब जगताप व सर्व सदस्य, तिकोंडी केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय MG बिराजदार सर, केंद्र मुख्याध्यापक पाचंडी सर, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा प्रशिक्षक व सर्व शिक्षक व खेळाडू, जाळीहाळ गावचे ग्रामस्थ व पालक उपस्थित होते। स्पर्धेच्या ठिकाणी ज्योत तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय राम फरकांडे साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी अन्सार शेख साहेब यांनी भेट दिली। शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। नियोजनाप्रमाणे सामने चालू असल्याचे पाहून साहेबांनी समाधान व्यक्त केले व उपस्थित खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवून त्यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गजानन कांदे सर यांनी केलंय। ग्राउंडवर कोणी यायचं नाही, बाहेरच्या मुलं ग्राउंडवर अजिबात कोणी यायचं नाही, खेळायला दिसत कोणीही आतमध्ये यायचं नाही। खूप छान पद्धतीने बचावाच्या भूमिकेमध्ये जागा मराठी खेळाडूंना त्यांच्या पद्धतीने निर्णय घेऊ द्या। बाहेरचे शिक्षक कोणी बोलू नका। मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांना अभिनंदन करायचं आहे। ट्रॉफीपाशी हात लावायचा नाही, बादचा निर्णय दिलेला आहे। या ठिकाणी जाल्या मराठी शाळेचा एक गडी बाद झालेला आहे आणि बॅकचा निर्णय या ठिकाणी अंपायर कडून खूप सुंदर अंपायरिंग या ठिकाणी प्रदर्शित होत आहे जगदान सरांकडून आणि चंद्रशेखर कारकल सरांकडून। बॅकचा निर्णय दिलेला आहे, बॅकचा निर्णय दिलेला आहे। बोलू नका, बाहेरून तुम्ही ऍक्शन करू नका। खूप सुंदर या ठिकाणी निर्णय अंपायर कडून। या सामन्याचा हा अंतिम सामना पाहण्यासाठी सर्व शाळेचे खेळाडू, विद्यार्थी, सर्व शिक्षक, पालक वर्ग उपस्थित आहेत। खूप छान पद्धतीने या विद्यार्थ्यांनी जायचं असतं। खूप सुंदर प्रदर्शन या ठिकाणी दोन्ही संघाकडून। इकडे एकदा पाय ठेवलं तर चालत नाही, फोटोमध्ये सरळ जायला पाहिजे। सोना जितना तपता है उतना ही निकलता है। सोन्याला जेवढं तापवलं जातं तेवढंच सोन्याची चकाकी वाढत असते। जेवढी तुम्ही मेहनत करता त्याच पद्धतीने तुमचं कौशल्य दाखवलं जातं। फक्त टाळ्या वाजवू शकता तुम्ही। नाव घेऊन कोणत्याही मुलांचं हे करू नका, त्या मुलाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त टाळ्या वाजवा, फक्त टाळ्या। सुंदर खूप छान पद्धतीने या ठिकाणी सगळीकडून
एक बाद बाद केलेला आहे दोरगी मराठी संघाने ज्याला मराठी संघाचा एक गडी बाद झालेला आहे. पहिल्या फळीतील दोरगी संघाने गडी बांधण्यात यशस्वी झालेले आहे. जवळपास 3 मिनिटाचा कालावधी झालेला असेल. पहिल्या फळीतील अंतिम खेळाडू या ठिकाणी विजय खांडेकर सुंदर प्रदर्शन करत असताना पंचांच्या भूमिकेत आहेत प्रवीण जगदाळे सर आणि कारकल सर. खूप छान पद्धतीनं असं पंचांच्या भूमिका या ठिकाणी बजावत आहेत. प्रथमाच्या भूमिकेत आहेत ज्याला मराठीचा खेळ आऊट करण्यासाठी या ठिकाणी विजय खांडेकर यशस्वी झालेला आहे. सुंदर पद्धतीने चकमक त्या ठिकाणी दिलेला आहे. नाबाद राहण्यात यशस्वी झालेला आहे विजय खांडेकर. या ठिकाणी जवळपास 4 मिनिटाच्या थोडा वेळ झालेला आहे. आऊट पहिल्या खेळातील आऊट. टाइम किपर या ठिकाणी आहे. टाइम किपर आहेत. टाइम किपर टाइम